नमस्कार सर्व शिक्षक मित्रांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल एसो मार्गवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मी माझी खरे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे टीईटी पेपर 2 साठी विज्ञान विषयाचे अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न। हे 30 प्रश्न तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे, तुमचा चांगला सराव होईल, तुमचा फायदा होईल। जास्त वेळ न वाया घालवता लागलीच व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा, केलं असेल तर चांगली गोष्ट आहे। चला लागली सुरुवात करू। वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषणाच्या अंधार प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइडचे स्थिरीकरण करण्यासाठी कोणते एन्झाईम उत्प्रेरक म्हणून कार्य करते? तर याचं योग्य उत्तर आहे रुबिस्को। रुबिस्को हे या ठिकाणी काय करत असते? कार्य करत असते अंधार प्रक्रियेमध्ये, ज्यालाच इंग्लिशमध्ये डार्क रिएक्शन असं म्हटलं जातं। कोण करते? कार्बन डायऑक्साइडचं स्थिरीकरण करण्याचं काम करत असते। कोण? रुबिस्को। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न क्रमांक 2। स्थिर तापमानाला आणि दाबाला वेगवेगळ्या वायूंच्या विसरणाचा दर त्यांच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो। हा नियम कोणाचा आहे? तर हा नियम जो आहे हा नियम आहे ग्रॅहमचा विसरण नियम, विसरणाचा त्याचा नियम आहे। पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरात रक्ताचा पीएच स्थिर ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणती बफर प्रणाली कार्यरत असते? तर त्यासाठी जी आहे ती बायकार्बोनेट प्रणाली त्या ठिकाणी कार्यरत असते। प्रश्न 4, जर एखाद्या वस्तूचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या जवळ पोहोचला तर त्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता बदल घडून येतो? तर त्या ठिकाणी वस्तुमान वाढते व काळ मंदावतो, हा बदल त्या ठिकाणी घडून येत असतो। प्रश्न 5, अतिशय महत्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संप्रेरक हार्मोन्स वनस्पतीमध्ये पेशी विभाजनाला उत्तेजन देते आणि पानांचे वृद्धत्व रोखण्यास मदत करते? ठीक आहे, कोणतं संप्रेरक आहे ते? तर ते आहे सायटोकायनिन। त्याला काय म्हणतात? सायटोकायनिन असं म्हणत असतात। प्रश्न 6, आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्येवर काय परिणाम होतो? तर केंद्रकीय प्रभार वाढल्याने ती कमी होत जाते। कोण? आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना त्रिज्येवर कोणता परिणाम होतो? तर त्रिज्या काय होती? केंद्रकीय प्रभार वाढल्याने ती कमी होत जाते। पुढचा प्रश्न, डीएनएच्या प्रतिकृतीकरणामध्ये ओकाझाकी तुकड्यांना परस्परांशी जोडण्याचे काम कोणते एन्झाईम करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे डीएनए लायगेज। लायगेज त्या ठिकाणी कार्य करत असतं। ठीक आहे, पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी कोणती राशी बदलत नाही? तर प्रकाशाची वारंवारता त्या ठिकाणी त्यांची फ्रिक्वेन्सी कधीही बदलत नाही। प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता आजार हा प्रियॉन्स नावाच्या सदोष प्रथिनांमुळे होतो? ठीक आहे, प्रथिनांचं नाव आहे प्रियॉन्स आणि ज्यामध्ये मानवी मेंदूला गंभीर इजा पोहोचते। योग्य उत्तर आहे क्रुझफेल्ड जेकब आजार। ठीक आहे, क्रुझफेल्ड डिसीज असं सुद्धा त्याला इंग्लिश मध्ये या ठिकाणी म्हटलं जातं। प्रश्न 10, खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये हायड्रोजन बंध सर्वात प्रबळ असतो? तर हायड्रोजनचा जो बंध आहे तो पाणी यामध्ये सर्वात जास्त प्रबळ असतो। प्रश्न 11, मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी मंद प्रकाशात पाण्यासाठी संवेदनशील असतात आणि ज्यांच्यामध्ये रोडॉप्सिन हे रंगद्रव्य असते? तर याचं योग्य उत्तर आहे दंडाकृती पेशी। दंडाकृती पेशी ज्या आहेत मानवी डोळ्यामध्ये त्यांच्यामध्ये ही क्रिया घडत असते। प्रश्न 12, जर एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता खूप जास्त असेल तर त्याचा भौतिक शास्त्राच्या दृष्टीने अर्थ काय होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे तापमान वाढवण्यासाठी जास्त उष्णता लागते। त्याचं जर तापमान वाढवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी उष्णता सुद्धा जास्त लागते। प्रश्न 13, आवर्त सारणीतील डी ब्लॉकच्या मूलद्रव्यांना रासायनिक परिभाषेत काय म्हटले जाते? तर त्यांना संक्रमण मूलद्रव्य असं म्हटलं जातं।
प्रश्न 14वा, वनस्पतींच्या मुळाद्वारे जमिनीतील पाणी आणि खनिजे कित्येक फूट वरच्या दिशेने वाहून नेण्यासाठी मुख्यत्वे कोणती शक्ती कारणीभूत ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे बाष्पोत्सर्जन ओढ, त्याला असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्प्रेरकाचे मुख्य कार्य काय असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सक्रियन ऊर्जा कमी करणे. सक्रियन ऊर्जा त्या ठिकाणी कमी करणे हे त्याचं कार्य असते. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आणि त्याची दिशा ओळखण्यासाठी केला जातो? तर योग्य उत्तर आहे याचं गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, मानवी शरीरातील यकृतामध्ये अत्यंत विषारी अशा अमोनियाचे रूपांतर युरियामध्ये कोणत्या चक्राद्वारे केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑर्निथिन चक्र. ऑर्निथिन चक्र असं त्याला म्हणलं जातं. इंग्लिश मध्ये ऑर्निथिन सायकल सुद्धा त्याला म्हणतात, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18, कठीण पाणी मऊ करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या रसायनाचा प्रामुख्याने वापर केला जातो? तर त्या वॉशिंग सोडा त्याला असं आपण म्हणतो, किंवा धुण्याचा सोडा असं त्याला आपण म्हणतो. कठीण पाणी म्हणजे हार्ड वॉटर त्याला सॉफ्टिंग किंवा सॉफ्ट वॉटर मध्ये त्याला परिवर्तित करीत असते, ते धुण्याचा सोडा आपला जो आहे तो. ठीक आहे. क्वांटम मेकॅनिक्स मधील हायड्रोजन बर्गचा अनिश्चिततेचा सिद्धांत खालीलपैकी कशावर प्रकाश टाकतो? तर तो कणांचा संवेग आणि स्थान एकाच वेळी अचूक मोजणे अशक्य आहे यावरती प्रकाश टाकत असतात. ठीक आहे. प्रश्न 20वा, सोनार यंत्रणेमध्ये समुद्राची खोली किंवा समुद्रात बुडलेल्या वस्तू शोधण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तरंगांचा वापर केला जातो? सोनार मध्ये, ठीक आहे, सोनार समुद्रामध्ये लांबी मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो, त्याविषयी बोलत आहेत. तर श्राव्यातीत तरंग त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक वेव्ह त्या ठिकाणी वापरल्या जातात. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 21, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जलवाहिन्यायुक्त संस्था हे खालीलपैकी कोणत्या संघाचे मुख्य वैशिष्ट्य आहे? तर हे आहे कंटकचर्मी प्राणी संघ असं त्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर 22वा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा, थर्मोडायनामिक्स दुसऱ्या नियमानुसार या विश्वाची एकूण एन्ट्रॉपी विस्कळीतपणा सतत काय होत असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे सतत वाढत असते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, काच कारखान्यांमध्ये तांबूस आणि निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी अनुक्रमे कोणती धातूची ऑक्साईड्स वापरली जातात? तर क्युप्रस ऑक्साईड आणि कोबाल्ट ऑक्साईड त्या ठिकाणी वापरली जातात. कशासाठी वापरली जातात ती धातूची ऑक्साईड? निळ्या, तांबूस आणि निळ्या रंगासाठी. तांबूस रंगासाठी क्युप्रस म्हणजे कॉपर सारखं ते ऑक्साईड आहे, आणि त्यानंतर जे कोबाल्ट ऑक्साईड आहे ते निळ्या रंगासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 24, जेव्हा एखादा उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो तेव्हा गुरुत्वाकर्षण बलाद्वारे त्या उपग्रहावर केलेले एकूण कार्य किती असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे 0 असते, बल व विस्थापन लंब असल्यामुळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते आणि तो सर्वोत्तम दर्जाचा मानला जातो? तर अँथ्रासाइट नावाचा जो कार्बन आहे किंवा कोळशाचा जो प्रकार आहे त्याला सर्वात जास्त काय मानले जाते? कार्बनचे प्रमाण मानले जाते त्यामध्ये, आणि त्याचा उत्तम सर्वोत्तम दर्जाही आहे अँथ्रासाइट. प्रश्न क्रमांक 26, प्रकाशाची विखुरणे समजून घेण्यासाठी आणि जगप्रसिद्ध रमन इफेक्टच्या अभ्यासासाठी खालीलपैकी कोणता प्रकाश स्रोत वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे एकवर्णीय लेझर प्रकाश. ठीक आहे, ज्याला मोनोक्रोमॅटिक लेझर असं सुद्धा म्हटलं जातं, मोनोक्रोमॅटिक लेझर. प्रश्न क्रमांक 27, मानवी रक्तातील प्लाझ्मा मध्ये असणारे ग्लोब्युलिन हे प्रथिन प्रामुख्याने कोणत्या जैविक कार्यासाठी जबाबदार असते? तर याचं योग्य उत्तर आहे शरीराची संरक्षण यंत्रणा यासाठी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 28, जेव्हा दोन समान मूल्याचे आणि विरुद्ध चिन्हांचे विद्युत प्रभार एकमेकापासून अत्यंत सूक्ष्म अंतरावर असतात तेव्हा त्या रचनेला काय म्हणतात? तर तेव्हा त्या रचनेला विद्युत
द्विध्रुव असं म्हणतात, डायपोल असं म्हणतात त्याला, द्विध्रुव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटनातून ऑक्सिजन शिवाय पायरुव्हिक ऍसिडच्या 2 रेणूमध्ये रूपांतरण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ग्लायकोलिसिस रसायन. ठीक आहे, ऍसिड. 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, लेन्सचा प्रकाश म्हणजे भिंगाचा प्रकाश एकत्रित करण्याचा किंवा अपसारित करण्याचा गुणधर्म म्हणजेच भिंगाची शक्ती. तर ही भिंगाची शक्ती मोजण्याचं एकक काय आहे? तर ते आहे डायोप्टर. डायोप्टर हे एकक आहे भिंगाची शक्ती मोजणे. ठीक आहे, म्हणजेच लेन्सची पॉवर मोजण्याचा. ठीक आहे, पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची पॉवर या ठिकाणी मोजण्याचं एकक आहे. परीक्षेला असा प्रश्न मुद्दाम त्या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, त्याचं नाव आहे डायोप्टर. डायोप्टरनं भिंगाच्या शक्ती मोजल्या जातात किंवा लेन्स ऑफ पॉवर असे त्याला म्हटलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रासोबत या व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे. यामध्ये काही अडचण वाटत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट करू शकता. फक्त वाईट वंगळ बोलू नका, मी साधा माणूस आहे. ठीक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.